मागच्या भागात आपण ऐकलं की राम आणि लक्ष्मण यांनी राक्षसी ताडकाला पराभूत केलं. त्यानंतर ते विश्वामित्र ऋषींसोबत पुढच्या प्रवासाला निघाले. जंगल खूप सुंदर होतं. उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंड वारा. थोड्या वेळाने ते एका शांत आश्रमात पोहोचले. तिथे सगळीकडे शांतता होती. तेव्हा रामाला एक मोठा दगड दिसला. राम आश्चर्याने म्हणाला, गुरुदेव, हा दगड इथे असा का आहे? तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणाले, राम, हा साधा दगड नाही, ही अहिल्या आहे. एका शापामुळे ती दगड बनली, पण तुझ्या स्पर्शाने तिचा शाप संपेल. राम नम्रपणे पुढे गेला आणि त्या दगडाला स्पर्श केला. अचानक एक तेजस्वी प्रकाश झाला आणि दगडातून सुंदर अहिल्या प्रकट झाली. अहिल्या आनंदाने म्हणाली, प्रभू राम, तुमच्यामुळे मला शापातून मुक्ती मिळाली. चांगुलपणा आणि दया यामुळेच राम सगळ्यांचे लाडके झाले. पुढच्या भागात आपण ऐकू की राम आणि लक्ष्मण मिथिला नगरीत कसे पोहोचले.